हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत ते म्हणजे टू कॉलम कॅश बुक. ओके, आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं सिंपल कॅश बुक. दोन अजून प्रॉब्लेम आहेत बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेले, ते तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व्ह करा. सर पैसे आले तर रिसीट, पैसे गेले तर पेमेंट. बरोबर? ओके, आपण बघणार प्रॅक्टिकल क्वेश्चन. 10 क्वेश्चन दिलेले टोटल सबसिडरी बुकमध्ये. काही सॉल्व्ह क्वेश्चन सुद्धा आपण बघायचे आहेत. ओके, सिंपल कॅशबुकचा कोणताही प्रॉब्लेम प्रॅक्टिकल मध्ये दिलेला नाहीये, फक्त 3 प्रॉब्लेम होते, त्यातला डिफिकल्ट आपण सॉल्व्ह केलाय. सिंपल 2 आहे ते तुम्ही होमवर्कसाठी करू शकता. तर सर 11च्या बुकमध्ये बघितला तर आपल्याला टू कॉलम कॅशबुक हे सुद्धा सबसिडरी बुकच्या अंडरमध्ये दिलंय. सर 2 कॉलम कोणते असणार? एक असणार आहे कॅश कॉलम, एक असणार आहे बँक कॉलम. बरोबर? सर ट्रान्झॅक्शन झालं आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये बँकचा किंवा चेकचा किंवा आरटीजीएस, एनईएफटी याचं कुठेही जर मेन्शन केलं असेल तर बँक कॉलम मध्ये इफेक्ट घेणार, अदरवाइज आपण कॅश कॉलम मध्ये इफेक्ट घेतो. बरोबर? तर काही बेसिक आपण समजावून घेऊया सर टू कॉलम कॅशबुक बघायच्या आधी. एक आहे कॉन्ट्रा एंट्री. सर कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय? तर कॉन्ट्रा एंट्री म्हणजे मित्रांनो अशी एंट्री ज्या एंट्रीचा इफेक्ट त्या अकाउंटच्या डेबिटला पण होणार, त्या अकाउंटच्या क्रेडिटला पण होणार. डेबिटला सुद्धा होणार आणि क्रेडिटला सुद्धा होणार, त्याला आपण कॉन्ट्रा एंट्री म्हणतो. डन. सर कॉन्ट्रा एंट्री 3 केसेस मध्ये येणार. कोणकोणते सर 3 केसेस? एक तर कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, तुम्ही तुमच्याकडचा पैसा उचलला, बँकेमध्ये जमा केला, कॉन्ट्रा एंट्री येणार. कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक, तुम्ही बँकेतनं पैसा उचलला आणि तुमच्याकडे आणला, कॉन्ट्रा एंट्री येणार. आणि थर्ड केस आहे चेक डिपॉझिटेड इनटू बँक. समजा तुम्हाला कोणतरी चेक दिलेला आहे, तुम्ही 4-5 दिवसानंतर तो चेक जर बँकेत जमा करत असाल तर त्याची पण कॉन्ट्रा एंट्री येणार 4-5 दिवसानंतर. डिस्कशन करणार आपण प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेला. ओके सर, पुढचं एक महत्वाचं आहे रिसीट साइड मध्ये कधी कॅश घ्यायचं आणि कधी बँक घ्यायचं चेक असेल तर काही कन्फ्युजन्स आहेत, ते आपण दूर करून घेऊया. तर काय कन्फ्युजन्स आहेत सर? समजा क्रॉस चेक मिळाला आहे. कोणता चेक मिळालाय सर? क्रॉस चेक, तर बँक कॉलम मध्ये घ्या. सर बेरर चेक मिळाला असेल तर कॅश कॉलम मध्ये घ्या. सर चेक मिळालेला आहे आणि सेम डेला डिपॉझिट केलेला आहे. आज मी जो व्हिडिओ बनवतो ना, आज 25 तारीख आहे. सर 25 तारखेला मला चेक मिळाला आणि 25 तारखेलाच तो चेक मी बँकेमध्ये जर जमा केला असेल तर बँक कॉलम मध्ये घ्यायचा आहे. सर चेक रिसीव्ह ऑन डिफरंट डे अँड डिपॉझिटेड ऑन डिफरंट डे. सर मला 25 तारखेला चेक मिळाला आज आणि तो चेक मी 2 दिवसानंतर डिपॉझिट करणार. तर सर मला आज चेक मिळालाय ना, मी त्याला ऍज अ कॅश म्हणून ट्रीट करणार, त्याला मी कॅश कॉलम मध्ये घेणार. आणि तो चेक जेव्हा मी 2 दिवसानंतर डिपॉझिट करणार तेव्हा मी त्याची कॉन्ट्रा एंट्री मारणार. ओके, हे बेसिक गोष्टी आहेत, हे तुम्ही लिहून घ्या तर तुमचे हे गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, तर सर या बेसवर आपण एक प्रॉब्लेम बघणार. प्रॉब्लेम डिस्कस करताना मित्रांनो तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा प्लस तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपरला हे करणार, फेस करणार, तेव्हा सुद्धा ही प्रॅक्टिस असणे फार गरजेचे आहे. कोणती प्रॅक्टिस सर? प्रिपेअर टू कॉलम कॅश बुक. सर आपल्याला टू कॉलम कॅश बुक बनवायचं. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. सर बिझनेस स्टार्ट केला, स्टार्ट करताना कॅश आणली, पैसे आले. सर पैसे आले म्हणजे कुठे जाणार हो? रिसिट मध्ये जाणार. पैसे आलेले आहेत म्हणजे कोणता कॉलम आहे सर? कॅश कॉलम मध्ये घ्यावं लागेल. आर म्हणजे रिसिट, सी म्हणजे कॅश कॉलम. सर कॅश पेड इनटू बँक ऑफ बडोदा, पैसा उचलला बँक ऑफ बडोदा मध्ये जमा केला. सर कॉन्ट्रा एंट्री असणार. काय असणार याच्यामध्ये? कॉन्ट्रा एंट्री. डन. परचेस गुड्स फ्रॉम साक्षी ऑन क्रेडिट. सर साक्षीकडनं वस्तू खरेदी केली, कसं केले? उधारीवर. काल बघितलं ना आपण, काय बघितलं होतं सर प्रिव्हियस लेक्चर मध्ये? क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. सर याचं रेकॉर्डिंग कॅशबुक मध्ये होणार नाही. सोल्ड गुड्स टू दिवाकर अँड रिसीव्ह अ बेरर चेक. वस्तू दिवाकरला विकले आणि बेरर चेक मिळाले. सर बेरर चेक मिळाले बरं का, म्हणजे सोल्ड केले. सोल्ड केले म्हणजे पैसे येणार, रिसिट. बेरर चेक मिळालाय. सर बेरर चेक म्हणजे आपण कॅश कॉलम मध्ये घेणार. कुठे घेणार? कॅश कॉलम. म्हणून ह्याच्या आधी मी तुम्हाला ते नोट्स मध्ये लिहून देईन. सर पेड टू साक्षी इन कॅश. साक्षीला पेड केले म्हणजे पैसे गेले, पेमेंट. काय पेड केले सर? कॅश. कॅश कॉलम मध्ये. सर चेक रिसीव्ह ऑन 6 डिसेंबर. 6 डिसेंबरला जो देवाकरनं चेक दिला होता ना बेरर चेक, तो मी काय केला? 14 डिसेंबरला जानेवारी पाहिजे होतं. यस, हे रॉंग आहे त्यांचं, जानेवारी पाहिजे. सर 6 जानेवारीला मिळालेला जो चेक आहे दिवाकरचा, तुम्ही 14 तारखेला बँकेमध्ये जमा करतोय. सर मागच्या एखाद्या दिवसाचा मिळालेला चेक जर मी आता जमा करत असेल तर त्याची आपण कॉन्ट्रा एंट्री पास करणार.
सोल्ड गुड्स टू शिवाजी ऑन क्रेडिट. सर शिवाजीला आपण वस्तू उधारीवर विकलेल्या आहेत. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, रेकॉर्ड होणार नाही. सर कार्टेज पेड इन कॅश, पेड केले म्हणजे पेमेंट आहे, पैसे गेलेले आहेत पेमेंट, कॅश आहे म्हणजे कॅश कॉलम. रिसिव्ह कॅश फ्रॉम शिवाजी, शिवाजीकडनं सर पैसे मिळालेले आहेत, पैसे मिळाले म्हणजे रिसीट, कॅश कॉलम, कुठेही बँकेचा उल्लेख नाहीये. कमिशन रिसिव्ह झालंय म्हणजे रिसीट आहे सर, कॅश कॉलम मध्ये घेणार. ड्यू कॅश फॉर पर्सनल यूज, सर पैसा काढला, पर्सनल यूज साठी पैसा काढला, सर पेमेंट आहे, पैसे कमी झाले. ओके, कोणत्या कॉलम मध्ये येणार? कॅश कॉलम मध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, तर असं आयडेंटिफाय करून घ्यावंच लागेल पेपर सुरू असताना सुद्धा. मग तुम्हाला जावं लागेल सोल्युशन मध्ये. ओके, तर चला आपण याच्या सोल्युशनला जायचंय, सोल्युशन बनवायचंय आपल्याला. मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेला आहे. सर काल आपण बघितलं होतं तेव्हा आपल्याकडे अमाऊंटचा एक कॉलम होता. मित्रांनो आज आपल्याकडे अमाऊंटचे दोन दोन कॉलम असतील. पेज नंबर 172, पेज नंबर 172 आहे. क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिकल साठी दिलेला. ओके, यस. 2018 जानेवारी. काय काय झालं सर? डेट, रिसीट, रिसीट नंबर, लेजर फोलिओ, कॅश. आज नवीन कॉलम आला बँक, कॅश, बँक, डेट, पेमेंट, वाउचर नंबर, लेजर फोलिओ, पुन्हा कॅश आणि बँक. सर अमाऊंट साठी दोन दोन कॉलम आले, याला आपण म्हणतो 2 कॉलम कॅश बुक. डन सर. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, डेट लिहून ठेवलेली आहे आपण. सर बिझनेस स्टार्ट केला म्हणजे बिझनेस मध्ये पैसा आला, पैसा आला म्हणजे सर रिसीट. इथं घेणार आपण 1 तारखेला सर पैसा आला, रिझन काय होतं तर टू कॅपिटल अकाउंट, टू कॅपिटल अकाउंट. ओके सर. बँक थ्रू पैसे आले का? नो सर, पैसा आपल्याकडे कॅश आलेला आहे, 1,20,000 कॅश कॉलम मध्ये जाणार, बँक कॉलम मध्ये आपण डॅश करतो. सर नॅरेशन जर तुमच्या कॉलेजमध्ये घेत असतील तर तुम्ही नॅरेशन घेऊन सॉल्व्ह करा. नॅरेशन तुमच्या कॉलेजमध्ये घेत नसतील तर तुम्हाला नॅरेशन घ्यायची गरज नाहीये. जेव्हा मी सेफ फाउंडेशनला वगैरे शिकवतो ना तेव्हा मी विदाउट नॅरेशन शिकवतो. पण जर तुम्हाला कॉलेजमध्ये घेत असेल तर तुम्ही नॅरेशन कन्सिडर करा. ओके, आपण घेऊया नॅरेशन काही प्रॉब्लेम साठी. बँक स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. डन सर. बँक स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ओके, फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपलं क्लोज झालं. सर 3 तारखेला कॅश पेड इनटू बँक ऑफ बडोदा. यस सर, कॉन्ट्रा एंट्री आली, कॉन्ट्रा एंट्री आली. सर कॉन्ट्रा एंट्री दोन्ही ठिकाणी लिहायची असते. तारीख आहे 3, याचा अर्थ मित्रांनो 3 तारखेला रिसीट मध्ये पण इफेक्ट होणार, 3 तारखेला पेमेंट मध्ये पण इफेक्ट होणार. सर पण कुठं होणार, कसा होणार बघूया. कॅश पेड इनटू बँक ऑफ बडोदा. सर तुमच्याकडचा पैसा उचलला, बँक ऑफ बडोदा मध्ये पेड केला म्हणजे बँक ऑफ बडोदा मध्ये जमा केला. जर्नल एंट्री सांगा बघूया काय होणार. पैसे बँक ऑफ बडोदा मध्ये जमा केले, पैसे गेले, कॅश गोज आउट, बँक ऑफ बडोदा रिसिव्हर, बँक ऑफ बडोदा रिसिव्हर आणि पैसे गेलेले आहेत. काय एंट्री असणार सर? बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश, बँक टू कॅश, बँक टू कॅश, बँक टू कॅश, टू कॅश बाय बँक, बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. बरोबर. तर बँकच्या पुढे कोणच नाही म्हणजे बँकच्या पुढे कोण असणार? बाय असणार. लेजरचा नियम आपला कोण असणार? बाय असणार. बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश. सर बाय बँक म्हणजे पेमेंट मध्ये आपण येणार क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट. आणि सर इकडे आपण काय म्हणणार? टू कॅश, टू कॅश अकाउंट. बघा कॉन्ट्रा एंट्री किती छान पद्धतीने लिहायची असते. बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश. सर आता अमाऊंट कुठे लिहायची? तर मित्रांनो सिंपल आहे. किती रुपये अमाऊंट आहे? 50,000. इथं बँक म्हटलंय ना, बँक कॉलम मध्ये अमाऊंट नाही येणार. बँक म्हटलं असेल तर कॅश कॉलम मध्ये 50,000 घ्यायचे. ओके, इकडे काय म्हटलंय सर? इथं म्हटलंय कॅश, कॅश म्हटलं असेल तर कॅश कॉलम मध्ये अमाऊंट नाही येणार. मग कुठल्या कॉलम मध्ये घ्यायचं बरं? बँक कॉलम मध्ये 50,000 रुपये घ्यायचे. झाली कॉन्ट्रा एंट्री. आणि लेजर फोलिओच्या कॉलम मध्ये म्हणायचं सी. काय म्हणायचं लेजर फोलिओच्या कॉलम मध्ये? सी, कारण कॉन्ट्रा एंट्री साठी आपण सी हा वर्ड यूज करणार. डन सर. एंट्री काय होती सर? बँक टू कॅश. मग बाय बँक इकडे घेतलं, टू कॅश इकडे घेतलं. कॅश लिहिला असेल तर बँक कॉलम मध्ये अमाऊंट घ्या, बँक लिहिला असेल तर कॅश कॉलम मध्ये. कॉन्ट्रा एंट्री संपली. ओके सर, नॅरेशन घ्यावं लागेल.
being cash paid into bank, being cash paid into bank. डन सर. ओके, इथं पण तेच घ्यावं लागेल, being cash paid into bank, being cash paid into bank. सर डन. कॉन्ट्रा एंट्री 5 तारखेची झाली. यस सर, यस सॉरी 3 तारखेची. सर 5 तारखेला काय आहे, परचेस गुड्स फ्रॉम साक्षी ऑन क्रेडिट. सर साक्षीकडनं माल घेतला, उधारीवर घेतला. सर उधारीचे व्यवहार नाही घेत आपण. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. कॅशबुक मध्ये आपण रेकॉर्ड करत नाही सर, सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं, सोल्ड गुड्स टू दिवाकर अँड रेसिव्ह बेरर चेक. सर चेक मिळालाय, यस येणार आहे, बेरर चेक आहे. 6 तारीख चेक मिळालाय म्हणजे सर रिसिट. बेरर चेक आहे, कशामुळे मिळाला, माल विकला होता आपण. टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट. आणि मित्रांनो बेरर चेक म्हणजे मी काय म्हटलंय, कुठं घ्यायचं बरं, तर बेरर चेक असेल तर सर कॅश कॉलम मध्ये घ्यायचं 20,000. नॅरेशन असणार, बेइंग गुड्स सोल्ड, बेइंग गुड्स सोल्ड अँड रेसिव्ह बेरर चेक. काय म्हटलं सर आपण, बेइंग गुड्स सोल्ड, माल विकला, अँड रेसिव्ह बेरर चेक, आणि आपल्याला बेरर चेक मिळाला. डन सर. 10 तारखेला पेड टू साक्षी कॅश. साक्षीला आपण कॅश पेड केला, पैसे गेले सर पेमेंट मध्ये. 10 तारखेला बाय साक्षी अकाउंट, बाय साक्षी अकाउंट. किती कॅश पेड केला सर आपण साक्षीला, यस सर 20,000च आहे इथं पण. बेइंग पेड टू साक्षी, being paid to साक्षी. डन सर. त्याच्यानंतर 14 तारखेला काय होतंय, चेक रेसिव्ह ऑन 6 डिसेंबर, जानेवारी पाहिजे होतं 2018, डिपॉझिटेड इनटू बँक. सर जो चेक मिळाला होता ना दिवाकरचा, हा चेक सर, हा चेक 20,000चा, तो बँकेमध्ये आता जमा केला. सर इकडे घेताना मी कॅश म्हटलंय, त्याला कॅश मध्ये घेतलंय, आता बँकेत जमा करायचंय. कॉन्ट्रा एंट्री होणार. कोणती एंट्री होणार, कॉन्ट्रा एंट्री. सर माझ्याकडे असणारा चेक ज्याला मी कॅश म्हटलंय तो बँकेमध्ये जमा करायचा. म्हणजे माझ्याकडनं कॅश गेली, कॅश गोज आउट, बँक इज रेसिव्हर. काय एंट्री येणार सर, बाय बँक टू कॅश, बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश, म्हणजे बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश. मग इथे येणार मित्रांनो, तारीख आहे 14, बाय बँक टू कॅश, म्हणजे आपण इकडे म्हणणार बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. आणि इकडे येणार मित्रांनो आपण, आणि काय म्हणणार, टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. डन सर. कॉन्ट्रा एंट्री. ओके, किती रुपयाचा चेक होता दिवाकरचा, इथं आहे 20,000चा होता. सर टू कॅश म्हटलंय, मग कोणत्या कॉलम मध्ये अमाऊंट घेणार, बँक कॉलम मध्ये अमाऊंट घेणार 20,000 रुपये. ओके, इथं काय म्हटलंय सर, बाय बँक म्हटलंय, म्हणजे कॅश कॉलम मध्ये अमाऊंट घेणार 20,000 रुपये. डन. ओके सर, कॉन्ट्रा एंट्री होती म्हणजे लेजर फोलिओच्या कॉलम मध्ये आपल्याला सी यांना डिनॉमिनेट, यांना काय करावं लागेल आपल्याला, तर दाखवावं लागेल. ओके, बेइंग चेक डिपॉझिटेड, बेइंग चेक डिपॉझिटेड. ओके सर, इथं पण आपल्याला म्हणावं लागेल बेइंग चेक डिपॉझिटेड इंटू बँक म्हटलं तरी चालतं, पण काही गरज नाही. डन सर. 14 तारीख पण झाली आपली. यस. 18 तारीख सोल्ड गुड्स टू शिवाजी ऑन क्रेडिट, माल विकला शिवाजीला उधारीवर, नो रेकॉर्ड बिकॉज क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सर 20 तारखेला कार्टेज पेड इन कॅश, कार्टेज पेड केलाय सर, पेमेंट आहे 20 तारीख, बाय कार्टेज अकाउंट. ओके सर, कॅश पेड केलाय, किती रुपये, 500 रुपये, 500 रुपीज. कॅश कॉलम मध्ये आलं, बँक कॉलम मध्ये डॅश. यस, 500 बरोबर आहे. पेड फॉर कार्टेज, बेइंग पेड फॉर कार्टेज. यस सर, यस. हा पेज आपला फर्स्ट क्लिअर झालेला आहे, कम्प्लीट झालाय. त्यानंतर सर पुढे म्हणतात 22 तारखेला रेसिव्ह कॅश फ्रॉम शिवाजी. सर शिवाजीकडनं पैसे मिळाले, किती तारीख आहे सर, 22 तारीख. रिसिट मध्ये येणार, काय म्हणणार आपण इकडं, टू शिवाजी अकाउंट, टू शिवाजी
अकाउंट. सर किती रुपये मिळाले शिवाजीकडनं? 12,000. कोणत्या कॉलम मध्ये सर? कॅश कॉलम. पहिला कॉलम कॅश आहे बरं का, हे लक्षात पाहिजे. दुसरा कॉलम कोणता आहे सर? आपला बँक आहे. खरं म्हणजे असं लिहायची गरज नसते. पहिला कॉलम आहे आपला सर कॅश, दुसरा कॉलम आहे आपला बँक. डन. ओके यस. तो शिवाजी अकाउंट कॅश कॉलम मध्ये आपण घेतले 12,000 कारण आपल्याला कॅश मिळालाय. बँक कॉलम मध्ये डॅश. नॅरेशन घ्यावं लागेल मित्रांनो. बेंग रेसिव्ह फ्रॉम शिवाजी. बेंग रेसिव्ह फ्रॉम शिवाजी. ओके सर, शिवाजीकडनं आपल्याला कॅश मिळालेला आहे. हा ट्रान्झॅक्शन इथं क्लिअर झाला 22 तारखेचा. सर 27 तारखेला काय घडलं? कमिशन रिसिव्ह झालं, पैसे मिळाले सर. पैसे मिळाले म्हणजे रिसिट. तारीख आहे 27. काय घेणार इकडे आपण बरं? टू कमिशन अकाउंट. टू कमिशन अकाउंट. बराबर सर? येस. किती रुपये सर मिळालं कमिशन आपल्याला? 5,000. बँकेचा कुठेच उल्लेख नाही, कॅश कॉलम मध्ये घेतलं. बेंग कमिशन रेसिव्ह. बेंग कमिशन रेसिव्ह हा आपला काय असणार सर? नॅरेशन असणार आहे. डन. ट्रान्झॅक्शन कंप्लीट. सर लास्टला आहे ड्यू कॅश फॉर पर्सनल यूज. कॅश विड्रॉ केलाय कशासाठी सर? पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग. पेमेंट आहे, पैसे गेलेले आहेत. तारीख आहे 30 बाय ड्रॉइंग्स अकाउंट. बाय ड्रॉइंग्स अकाउंट. सर काय विड्रॉ केलंय? कॅश. किती रुपये सर? 2,000 कॅश कॉलम मध्ये येणार, बँक कॉलम मध्ये डॅश. नॅरेशन बेंग ड्यू फॉर पर्सनल यूज. डन सर. ट्रान्झॅक्शन कंप्लीट. तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही ट्रान्झॅक्शन दिलेले होते ते सगळे ट्रान्झॅक्शन आपण काय केले? रेकॉर्ड केले. आता आपण जाणार क्लोजिंग सेक्शनला. सर क्लोजिंग सेक्शन आपलं सेम आहे जसं आपण लेजरला करत होतो. ओके काय करणार आपण क्लोज करताना? वरती एक लाईन, खाली 2 लाईन. सेम इथं सुद्धा वरती एक लाईन आणि खाली 2 लाईन. मग मित्रांनो क्लोज करताना सगळं सायमल्टेनियसली करायचं का? नाही सर. आधी आपण कॅश कॉलम पूर्ण करून घ्यायचं, मग बँक. कॅल्सी अलाउड नाहीये तुम्हाला. ओके सर कॅश कॉलम मध्ये आहे 1,20,000 प्लस 20,000. ओके नेक्स्ट पेजवर बघितला तर 12 आणि 5 17,000. तर मित्रांनो कॅश कॉलमची टोटल आहे 1,57,000 रुपये. इथं पण मी घेणार 1,57,000 कारण कॅशचा बॅलन्स हा नेहमी डेबिट साईडचा ज्यादा असेल बरं का, नाहीतर मी क्रेडिटचं पण केलं असतं. इकडं गॅप येणार सर. तो गॅप किती असेल? तर -50,000 मायनस 20 40,000 मायनस 500 मायनस 2,000. जो काही गॅप आहे तो मायनस केल्यानंतर बॅलन्स आला 64,500. 64,500 रुपये हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आला. सर बँक साठी तसं नाही बरं का. बँकची दोन्ही साईड करा सर. कधी कधी निगेटिव्ह बॅलन्स पण असतो ज्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतोय. चला आपण बघूया. बँकेचा बॅलन्स जर बघितला तर 50 आणि 20 70,000 या साईडला आहे. इकडे 0 आहे, इकडे पण 0 आहे. म्हणजे सर 70,000 हायेस्ट बॅलन्स आहे टोटल. सेम टोटल आपण इकडे पण घेतली 70,000 रुपये. मायनस 0 केलं, बॅलन्स सुद्धा आला सर 70,000 रुपये, ज्याला आपण म्हणतोय क्लोजिंग बॅलन्स. महिना कोणता होता सर? जानेवारी. दिवस असतात 31. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. सर त्याला नेक्स्ट मंथला पाठवा. पुढचा महिना आहे फेब्रुवारी. फेब्रुवारीच्या 1 तारखेला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओपनिंग बॅलन्स असणार फेब्रुवारीचा. कॅशचा बॅलन्स असणार 64,500 रुपये आणि बँकचा बॅलन्स असणार आहे 70,000 रुपये. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने 2 कॉलम कॅशबुकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरोबर? ओके जर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेतला नसेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. 2 कॉलम कॅशबुक मध्ये सर कॅश कॉलम, बँक कॉलम आहे. सर कॉन्ट्रा एंट्री 3 केसेस मध्ये होते, आधी डिस्कस झालंय आपलं. रिसिट साइडला कॅश कॉलम मध्ये कधी घेणार चेकला आणि बँक कॉलम मध्ये कधी घेणार चेकला डिस्कशन झालंय आपलं. आणि सर क्वेश्चन नंबर फर्स्ट जो पेज नंबर 172 वर दिलेला आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन, याचा आन्सर आहे, त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सर व्हिडिओ पूर्ण बघा. कॅशबुक किंवा सबसिडरी बुक हा टॉपिक फार महत्वाचा आहे. 32 मार्कचा टॉपिक आहे फायनल एक्झाम साठी. सर 10 मार्कचा 2 कॉलम कॅशबुकचा प्रॉब्लेम असणार, 10 मार्कला सबसिडरी बुकचा असणार, 8 मार्कला पेटी कॅशबुकचा असणार, 4 मार्कला ऑब्जेक्टिव्ह. 32 मार्कचा एकमेव टॉपिक आहे. परफेक्ट करा. प्रत्येक प्रॉब्लेम बघा, प्रत्येक व्हिडिओ आपला बघा.
काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया आपल्या पुढचा व्हिडिओ घेऊन, ज्याच्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत क्वेश्चन नंबर 2. ओके, टोटल 10 क्वेश्चन आहेत. आपण प्रत्येक क्वेश्चनसाठी वेगवेगळे व्हिडिओ काय करणार, अपलोड करणार. धन्यवाद.